नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सर्वच दिव्यांग बांधवांकरिता खुशखबर खुशखबर खुशखबर. क्षमा असावी मित्रांनो, घसा थोडासा खराब झालेला आहे, त्याबद्दल समजून घ्या. एवढी आनंदाची बातमी आहे ना, मी तुम्हाला ओरडून सांगू इच्छितो, पण काय करणार. घसाच कामातून गेलेला आहे, तर व्यवस्थित आवाज येत नसल्या कारणाने तर मला क्षमा करावे सगळ्यांनी. तर मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W या यूट्यूब चॅनलवर जर सर्वप्रथम तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. इतर दिव्यांग बांधवांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण सगळ्याच दिव्यांगांना या व्हिडिओचा फायदा होईल अशी आजची माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. आणि ही माहिती काही दिवसापूर्वी, कदाचित 1-2 आठवड्यापूर्वी पण तुम्हाला मी बातमी दिली होती. तर तीच माहिती आज मी तुम्हाला देण्याकरिता आलेलो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि प्रश्न काही विचारायचे असतील किंवा कुठल्या योजनेविषयी माहिती घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कळवा. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. दिनांक 22 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 आपल्या हातामध्ये एकूण 16 दिवस होती. ई रिक्षा ची जी स्कीम आहे, योजना आहे, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही शासनाने घोषित केलेली होती मित्रांनो. तर ही तारीख वाढून किती तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि याकरिता तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहेत याविषयीची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम अट जे आहेत त्या अटी आज सुरुवातीला बघूया. अट आहे नंबर 1, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अट क्रमांक 2, अर्जदार हा वित्तमंडळ किंवा महामंडळ किंवा इतर कुठल्याही बँकेचा कर्जदार म्हणजे थकबाकी नसावा. नंबर 3, अर्जदार हा 18 ते 55 या वयोगटातला असावा. अट क्रमांक 4, अर्जदार हा 40 ते 100% पर्यंत दिव्यांग असणं गरजेचं आहे. अट क्रमांक 5, मतिमंद लोकांकरिता त्यांचे पालक अर्ज भरू शकतात. तर मित्रांनो, या योजनाकरिता लागणारे कागदपत्र काय आहेत ते आता बघू. अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही किंवा अंगठा, आधार कार्ड, UDID प्रमाणपत्र, त्याला आपण वैश्विक कार्ड असं म्हणतो, बरोबर ना. शॉर्टकटमध्ये UDID कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, तहसीलदाराचा रहिवासी प्रमाणपत्र, तहसीलदाराकडून काढलेलं उत्पन्न दाखला, बँक डिटेल, तुमचा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं निवास पत्र आहे ना असे. आणि हो, अर्जदार जो आहे त्याचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 एवढं असणं गरजेचं आहे. याहून अधिक जर वार्षिक उत्पन्न तुमचं असेल तर तुम्ही या योजनेकरिता पात्र ठरणार नाहीत. तर कागदपत्र पुन्हा एकदा बघू आपण. अर्जदाराचा फोटो, सही किंवा अंगठा, आधार कार्ड, UDID कार्ड, तहसीलदाराकडून प्राप्त केलेलं रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बँकेचं डिटेल म्हणजे पासबुकची प्रत, ठीक आहे ना, आणि यासोबत निवास प्रमाणपत्र
हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही गोळा करायचे आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी जी तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही घोषित केली होती, ही तारीख वाढवून ती कोणती आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्या माहितीकडे वळण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे, अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. तर मित्रांनो, 22 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये तुम्हाला ई रिक्षा व्हेकल ऑनलाईन अर्ज दाखल करायचे होते ना. तर हीच तारीख 6 फेब्रुवारी वरून वाढवून 10 फेब्रुवारी 2025, किती 10, अजून तुमच्या हातामध्ये 4 दिवस आहेत मित्रांनो. तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि तुम्हाला ती कुठली वेबसाईट आहे ती वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अटी आणि शर्ती काय आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. मला द्या रजा. जय हिंद, जय श्रीराम.